आठवतं का? आंधळी कोशिंबीर, भातुकली, विषामृत, डोंगर का राजा, पत्त्याचं घर, काचा गोटा, चोर पोलीस, लगोरी, सातबंद, सागर गोटे, मामाचं पत्र हरवलं आणि किती खेळ सांगू. याशिवाय पतंग उडविणे, कागदी होड्या बनवून पाण्यात सोडणे, कागदी विमान बनवून उडवणे, प्रत्येक खेळात फक्त मज्जाच मज्जा. हसू, धावपळ, गोंगाट, शिक्षक आणि विद्यार्थ्याचं खेळाच्या तासाला तयार होणारं एक गोंडस नातं. बालपण म्हणजे असंख्य स्वप्न, मनसोक्त खेळांचा दररोजचा नवा प्रवास. आजचा प्रवास होता कागदी विमान बनवून आकाशात उडविणे आणि मुलांच्या स्वप्नांची ही पहिली झेप पाहणे. सर्वांनी आपल्याला मिळालेल्या कागदाच्या साह्याने मी दाखवेल त्याप्रमाणे विमान बनवून घ्या, ही सूचना मिळताच मुलांचे चिमुकले हात माझं अनुसरण करत छान विमान बनवू लागले. कागदाच्या एका साध्या तुकड्यातून ते आपलं छोटंसं स्वप्न तयार करत होते. कुणाचं विमान सरळ, कुणाचं थोडं वाकडं, कुणाचं अगदी बारीक, तर कुणाचं मोठ्या पंखाचं. पण प्रत्येक विमानात एक खास गोष्ट होती, ते त्यांच्या मनातल्या आकाशासाठी होतं. विमान बनवून झाल्यावर सर्वांनी ती उंच उडविण्याआधी त्यावर आपलं नाव, आपलं स्वप्न टाकलं होतं, कारण ती त्यांच्या स्वप्नांची पहिली उडान होती. कोणाच्या विमानावर लिहिलं होतं मी डॉक्टर होणार, तर कुणी लिहिलं होतं नर्स होणार. कुणी विमानावर लिहिलं होतं मी शिक्षक होणार, तर कुणी पोलीस बनणार, तर कुणी लिहिलं होतं मी सैनिक होणार. किती किती स्वप्न. आपल्या स्वप्नांची पहिली झेप घेणार होते ते आज. विमान उडविण्यापूर्वी काही क्षण सगळेजण शांत होते, जणू त्या कागदाच्या तुकड्यांना आपलं स्वप्न आणि आशा यांचं पंख लावत होते. आणि मग एका क्षणात, चला उडवा आता विमान, असं सांगितल्याबरोबर सर्वांची विमानं हवेत झेपावली. ती निरागसतेची, उमेदीची, जिद्दीची पहिली उडान. त्या छोट्याशा विमानामध्ये मुलांचं संपूर्ण जग दडलं होतं जणू. त्या दिवशी मला समजलं, जेव्हा मुलं स्वतःचं स्वप्न स्वतः ओळखतात तेव्हा शिक्षणाला नवं